साईडला आलो. शपथ पाणी की काय. अरे बाप रे बाप 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 बाप. काय नाही बघ. उधर भाग उधर भाग. काय बघतोय. रेसिपी बघतोय कोणती चांगली. काय बघतोय. आता आम्ही फिरायला जाणार आहे मस्त की महाड, जिथं धबधबा भेटेल. म्हणजे छोटे मोठे, जास्त मोठे धबधबा म्हणजे जाणार नाही बाबा. आम्ही आलोय मस्त पैकी डोंगरावरती. कोणच नाहीये पब्लिक, आणि आम्ही आणि आमचेच माणसं, फक्त आम्ही आणि आमचे माणसं. धबधबा शोधत शोधत आलोय. धबधबा आहे का काय माहिती, पण पाणी आहे. शपथ पाणी आहे की काय. अरे बाप रे बाप 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 बाप. अरे पाणी आहे की काय. हे बघा हे बघा. हे बाप. हे काय आहे. अरे काय आहे. काय नाही बघ तू. हे बघा काय नुसतं पाणी 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 पाणी. उधर भाग उधर भाग. जल्दी भाग. लोग येडे चालते घर. जल्दी भाग. हा तलाव आहे तलाव, आणि हा इतका खोल आहे ना. हा तलाव आहे ना तलाव. हा तलाव आहे ना 6 माळ्या एवढा खोल आहे. 6 माळ्या एवढा खोल आहे. आणि आमचे 2 मित्र या पाण्यामध्ये उतरलेले. बरं झालं आम्ही त्यांना बघितलं, नाहीतर काम 25 होतं. आम्हाला एवढी पाऊस आहे म्हणून एवढं हाऊस नाही आम्हाला पाण्यात बाबा उतरायची. एक तर आधीच पोहता बिता येत नाही. पाणी आहे पाणी, सांगू शकत नाही. ते दोघं जण आहे ना, दोघं जण तिकडे कुठेतरी उतरलेले तिकडे. हे पाणी बघू शकता. हे खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. हे सांगू शकत नाही बाबा किती खोल आहे. आणि जिथं अंदाज नाही तिथं पाण्यात उतरतच नाही. आपण तिथं नवीन गावामध्ये आलो आहे. आई वडिलांना सांगून आलं फिरायला चाललो आहे, आणि इथं आल्यावरती वेगळंच काहीतरी होतं. पण एवढं रिस्कीमध्ये पाण्यामध्ये उतरायचं नाही. आता बघा यांना किती केवढं दिसते पाणी. या पाण्यामध्ये मगर आहे मगर. हा बघा हा लाल टिशवाला ना चष्मीश. हा चष्मीश, हा लाल टिशवाला, हा घुसलेला पाण्यामध्ये. आता काय माहिती किती वेळ लागतोय धबधबा शोधायला आणि भिजायला. घडी आहे घडी. कोणसा घडी. रापचिक घडी थे. ओ ये चले 12 दिखे 4 ए चले 12 दिखे 4. इसमें लाइट भी है, दिख नहीं रही है अभी. मेरे में मस्त वाटतंय. थोडं 2-3 सिनेमॅटिक शूट घेतो.
आता आम्हाला एक छोटासा धबधबा भेटलाय, म्हणजे ओढा आहे, ओढा, धबधबा नाही बोलू शकत, ओढा आहे. सगळे उतरत आहेत. जास्त काय पाणी नाही, जास्त पाण्याचा फ्लो नाही, पण आहे. मी जातो जरा पुढे. मी 12 मी कुठं पण जाईन रे बाबा, टेन्शन नाही राहील. दगडावरती चप्पल व्यवस्थित आहे. हा आरामात. जिथं एकदम काळा दगड दिसेल ना, काळा दगड त्याच्यावरती पाय द्या. जिथं लाल दगड दिसेल ना मातीवाला, पाय नका देऊ तिथं. पाण्याचा फ्लो बघा. मच्छर चावायला लागले. पाणी कसं खोल नाहीये पण आता. हो, आम्हाला जागा भेटलेली आहे. A few moments later. आता मी फोन ठेवतो, आता फक्त भिजते. पाणी बघा, पाणी. आलो आपण, पहाडला आलो. चाललोय धबधब्यामध्ये. धबधब्यावरती गेलेलो, फक्त भिजलो. तिथून अर्धे जण घरी गेले. धबधब्याला गेलो ना, एखादा फोन पूर्ण गेला, एखाद्या फोनच्या कवरामध्ये पाणी अर्धा कवर भरला पूर्ण पाण्याने. दोघांचे फोन खराब झाले. सकाळपासून काहीच नव्हतं सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं, म्हणून 2 वडापाव. भाज्या चॉपिंग, चिकन मॅरिनेशन. आई ग, आई ग, तुम्हाला एक मजा दाखवतो. काय बघतोय? काय बघतोय? आता ह्याच्या भरोशावरती आम्हाला जेवण मिळणार आहे. जसं मला माझी रेसिपी माहिती आहे, तुझी चांगली युनिक रेसिपी बघतोय. दरवेळीस काय माझ्या हातचं तेच पोरांना खायला घालतो. काहीतरी नवीन, म्हणजे काहीतरी वेगळंच काहीतरी. हे बघा, कोथिंबीर, मिरच्या, कांदा, टोमॅटो, काकड्या सगळं कापून झालंय. आता फक्त मसाला बिसाला सगळं झालंय की कालवण बनवणार. भात तर रेडी झालाय. सगळं झालं की मग जेवण. हे बघ, आहा आहा आहा, टमाटर. चटका लागला चिकन. अरे कच्चे बिच्चे काढू नकोस तू. बघ ना ते. अरे शिजलेला एक कलर कसा आहे? शिजलंय ना नक्की. हा, ह्याचा पण व्हिडिओ दाखवला असता, पण ते कापताना बिपताना जरा ते बेकार वाटलं असतं.
आता दुसरा दिवस आहे आणि रात्री लाईट गेली जेवणाच्या टायमिंगला तेव्हा त्यामुळे शूट करायला नाही भेटलं. आणि काल असं झालं बार्बेक्यू करायचे होते आणि मी नेमकी शिगडी विसरलो. मग चिकन पकोडे केले. कालपासून थोडासा रात्रभर काय पाऊस नव्हता पण आता थोडासा पाऊस पडायला लागलाय. तुम्हाला दाखवतो बाहेर बघा. हा हे महाड वाटते का? महाड वाटतच नाही, नुसती सिटी वाटते. सगळीकडे घरं, सगळ्याकडे बिल्डिंग बनते आहेत. आम्हाला 5-6 पर्यंत आहे ना पनवेल गाठायचं आहे. कारण की पनवेलपर्यंत आहे ना आम्हाला कुठल्या स्ट्रीट लाईट नाही आहे. त्यात रस्त्यात खड्डे बिड्डे आहेत आणि पावसातून गाडीचा उजेड विजिबिलिटी कमी होते. आणि म्हणून आम्हाला 5पर्यंत काही करून 5-6 पर्यंत अंधार पडायचे आहेत. ॲटलिस्ट पनवेल गाठायचं आहे. आणि पनवेल नाही गाठलं तर मग आम्हाला हळूहळू जायला लागेल. आणि तर हळूहळू झालं तर मग खूपच लेट होणार. जसा मुंबईमध्ये पोचला ना कसं टेन्शन नाही. हा मला बोलला झिप्पर घेऊन ये, 2-2 झिप्पर घेऊन ये. आम्ही कुठे जाऊन आलो माहिती का? चौदार तळ. आम्ही फिरून आलोय. ते आपण फिरून आलो आधी. 3 वडापाव खाऊन आलोय आम्ही लोक. क्या बर्थडे बॉय हे काय लिहिले गट्टू. दोन मिनिटामध्ये काय केकचं काम 25. आता निघायची गोळी घ्यायची, निघायची गोळी. पाऊस पडायला लागला थोडा. आता सगळ्यांची तयारी झाली. रेनकोट घातले. जरा पाऊस पडतोय आणि इथून आता निघायचं मुंबईला. फक्त अंधारच्या आत आम्हाला पनवेल सोडायचं आहे. पनवेलपर्यंत आम्हाला स्ट्रीट लाईट नाही. माझी गाडी ना हे शेट चालवणार आहे. बर्थडे बॉय. कारण की माझे हात जाम झालेत. धबधब्यामध्ये पण नाचले हात दुखायला लागलेत. आणि इथून पनवेलपर्यंत चालवशील ना का नेरूळपर्यंत? पनवेल नाही, महाड. आता महाड ते मुंबईचा प्रवास. आता हा ब्लॉगचा एंड असेल. आम्ही आता निघतोय. पावसामुळे शूट नाही करू शकत. काय म्हणतं सगळं निघायचं ना आता? निघायचं ना. व्हिडिओ आवडला ना लाईक करा. It sounds like